बिग बॉस मराठी सीझन 6 एपिसोड नंबर 48. मी सांगितल्याप्रमाणे अनुश्री झाली आहे घराची कॅप्टन. येस, आय थिंक मी तुम्हाला पहिलेच अपडेट दिली होती की अनुश्री जी आहे घराची कॅप्टन झालेली आहे. आणि रोशन भजनकर एविक्ट झाले घरातनं. थोड्या वेळापूर्वीच मी टाकला आहे व्हिडिओ. रोशन भजनकर इज एविक्टेड फ्रॉम बिग बॉस हाऊस. प्रोमो पण आला आहे प्राजक्ताचा. सो वी विल सी. प्राजक्ता बिग बॉसची फेवरेट आहे. मी पहिले रिव्ह्यूमध्ये बहुतेक वेळा तुम्हाला सांगून थकले, म्हणजे सांगितले खूप वेळा की बिग बॉसची फेवरेट मला प्राजक्ता दिसते. सो प्राजक्ताला इतक्या लवकर बिग बॉस काढतील असं वाटत नाही. मे बी 1-2 वीक अजून थांबणार ती असं वाटते मला एकंदरीत. तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि आज काटा टीमने बाई टोळीच्या सदस्याला कॅप्टनने केलं. म्हणजे प्रभूच्या हातात निर्णय दिला बिग बॉसने. बघा ना बिग बॉस काय भारी. पण मागच्या वेळेस अनुश्रीच्या वेळेस जेव्हा अनुश्री कॅप्टन बनणार होती तेव्हा बिग बॉसने डायरेक्ट टास्कच रद्द करून टाकला. जशी काल अनुश्री बिग बॉसने टोळीमधून बाहेर पडली, बिग बॉसने लगेच कॅप्टन्सीचा ताज तिच्या डोक्यावर ठेवला. काय गेम फिरवला बिग बॉसने. वा बिग बॉस वा. खरे मास्टर माइंड तर तुम्हीच आहात यार. घरात कोणी किती मोठा गेम खेळो, खरे गेमर तुम्हीच आहात. नेले पे द्यायला मारना कोई आपसे सीखे बिग बॉस. आणि विशाल तशी तन्वीच्या मागे लागली आणि तन्वीला पण ते कुठं ना कुठं आवडते. तन्वीलाही वाटलं चला बाई. मी हेच म्हणू शकते का बिग बॉसने अनुश्रीला जिंकवलं. जसं प्रभूच्या हातात निर्णय दिला. आता विचार करा, कालच प्रभू आणि कालच नाही नेहमीच, कालच कशाला बोलते मी, नेहमीच प्रभू आणि रुचिताची रायवलरी अगदी व्यवस्थित दिसते आपल्याला, बरोबर की नाही. प्रभू आणि रुचिता दोघांची भांडणं दिसत आली. बिग बॉसला माहिती प्रभू रुचिताला कधीच कॅप्टन्सीसाठी वोट करणार नाही किंवा मत देणार नाही. पण अनुश्रीबरोबर इतकंसं वाकडं नाही प्रभूचं. तुम्ही जर बघितलं असेल प्रभू अनुश्रीचा पंगा नाही. पण प्रभू दिस इज फॉर यू प्रभू. म्हणजे तू स्वतःचा फायदा बरोबर करून घेतलास. ही एक गेमरची क्वालिटी आहे खरंच. त्यांनी सांगितलं सरळ अनुश्रीला की यापुढे तू मला कधीच नॉमिनेट नाही करणार, कधीच नाही. आणि पुढच्या वीकमध्ये मला कॅप्टन्सीसाठी मदत करशील, हेल्प करशील. हा वादा घेतला तिच्याकडून आणि मग त्याने तिला मत दिलं आहे अनुश्रीला. आणि अनुश्री पण ॲग्री झाली आहे. आता बघूया अनुश्री तिच्या शब्दांवर किती ठाम राहते. पण हे छान त्यांनी वदवून घेतलं आणि मग तिला दिली. यार काय भारी यार, एक नंबर. चला मी मधूनच बोलते, मी सुरुवातीपासून बोलते आता, ठीक आहे. सुरुवातीला काय झालं तर सर्वात आधी रीलचा टास्क होता. तुम्हाला तर माहिती आहे, कोलॅब करायचं होतं, लाईक द्यायचं होतं, सगळ्या गोष्टी होत्या. सगळ्यात पहिले विशाल आणि रोशनची जोडी आली आणि रोशनचा डान्स बघायला मिळाला आपल्याला इथे. यार 4 जणांची टोळी होती. रोशन आऊट झाला आहे, अनुश्री तर आऊटच झालेली काल परवाच. म्हणजे आता टोळीमध्ये फक्त 2 जण राहतील, विशाल आणि रुचिता. अच्छा ठीक आहे. पण प्राजक्ताने यांचं पण कोलॅब आहे ना इकडे, प्राजक्ता सागर. आता यांना खेचायचं बघतील. ठीक आहे चला बघूया उद्या काय होतं ते. परवा. आता उद्या आणि परवा तर तेच राहील, भाऊचा धक्का. सोमवारपासून गोष्टी ना आपल्याला दिसतील सगळ्या, काय आहे काय नाही ते. चला सगळ्यात आधी ना रीलमध्ये विशाल आणि रोशनचा डान्स झाला बाई. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. मस्त डान्स केला यांनी. आणि 2 उमेदवार बरोबर यांना बाई काय कोलॅब करायचा होता. मग अनुश्री बोलली मी इंडिव्हिज्युअल आहे, मी कोणत्या काय म्हणतात टोळी किंवा काटा कुठं पण नाही आहे मी. तर मला काय कोणी म्हणजे मत करू शकतं किंवा मग मी कोणाकडेही मागू शकते किंवा मी कुठल्याही एका टीमला फेवर नाही किंवा एका प्लेयरला फेवर नाही करणार. या सगळ्या गोष्टी बोलली अनुश्री.
नंतर रुचिता बोलली का मला सेम सपोर्ट एक्सपेक्ट हवा आहे. नंतर प्रभू इकडं बोलला की मी प्रूफ करून दाखवेल का मी एक चांगला कॅप्टन बनेन. नंतर इथं मतदान करायची जेव्हा वेळ आली तर रोशन म्हणतो मी रुचिताला कप्तानी देईल आणि ती खूप छान करेल, खूप छान घर सांभाळेल मला वाटतं. नंतर इकडं विशाल म्हणतोय आम्ही आमची एक्स टोळीची सदस्य जी आत्ता नाही आहे पहिले होती टोळीची सदस्य अनुश्रीला देईल आणि मी हेच म्हणाल का मंडळ आभारी आहे. हो हो मंडळ आभारी आहे. पण मला वाटतं विशालला आता इथं कळाली असेल चूक केली अनुश्रीला देऊन, कारण अनुश्रीच कॅप्टन झाली ते. मग नंतर आपण बघितलं नंबर 2वर दीपाली आली आणि राखी. यार काय डान्स केला यांनी, मस्त ना. कमरिया हिला दे मस्त केला यार. राखी रॉक यार, राखी रॉक राखी यार, रॉकीच येते यार. राखी घरामध्ये मस्त खेळते आहे. या शोमध्ये ना जान आणली यार राखीने खरोखर. जे बिग बॉसच्या एक्सपेक्टेशनवर ना खरी उतरली ही बाई. जबरदस्त खेळती आहे, घराला जबरदस्त एंटरटेनमेंट म्हणजे एक एंटरटेन करते ती. आणि ज्याप्रमाणे तुम्हाला असं वाटत असेल भाई राखी सिरियस आहे, तर लेट मी टेल यू, मी तुम्हाला दुपारी पण एका व्हिडिओत सांगितलं, आय थिंक वोटिंग ट्रेंडच्या व्हिडिओत, की राखी हे सगळं गेमनुसार करते, गेमसाठी करते. ती काही कोणावर सिरियस वगैरे नाही आहे. हा डोक्यातनं विचार काढून टाका की राखी राकेशवर सिरियस झाली आहे किंवा मग खूप लाईक करते किंवा मग तन्वीने पप्पी घेतल्यावरती जेलसी झाली तिला किंवा मग ती एकदम अशी जळून बुजून गेली. तर हे एक एंटरटेनमेंट, सगळं एंटरटेनमेंटसाठी तिने केलेलं आहे घरामध्ये. तिने हे पहिले पण केलेलं आहे रुबीना दिलेकचा जो हजबंड होता अभिनव त्याच्याबरोबर. हे सगळं एंटरटेनमेंटसाठी, सो ती करते एंटरटेनमेंटसाठी. तर ती बिग बॉससाठी खरोखरच खूप यार डेडिकेटेड वागते यार. क्या बात आहे राखी. म्हणजे बिग बॉससाठी बघा ना किती करते. आज केस बिग बॉससाठी तिने केस छाटून घेतले तिचे. ठीक आहे, ओके, बोलूयात आपण याबद्दल सविस्तर चर्चा करूया. परत रीलवर येऊया, रीला बघू आपण इथं. मग नंतर कमरिया हिला दे मस्त डान्स केला बरं काय. आज बिजली भी गिरवानी फायर भी लगवाना. चला यार तुम्ही बोर होत असाल, मी रिव्ह्यू सांगते. मग हे सगळ्या गोष्टी झाल्या, यांचा डान्स वगैरे झाला. बिग बॉस म्हणताय दीपाली राखीचा यार खरंच अप्रतिम डान्स होता. मी तुम्हाला म्हणेन की माझा रिव्ह्यू बघितल्यावर तुम्ही एपिसोड बघितला नसेल तर यार परत एकदा जाऊन बघा. किल्लर डान्स केला यांनी, किल्लर मस्त डान्स खरंच. दीपाली आणि राखीने किलर डान्स केला कमरिया हिला देवर. आणि नंतर लगेच बिग बॉस म्हणताय सदस्यांना अचानक गरम होतं आहे का. गरम माहोल झाला आहे गरम. तर गरम होतं आहे का डायरेक्ट असे बोलले. नंतर अनुश्री बोलते भाई तन्वीला खूप त्रास देण्यात आला पहिल्या म्हणजे गाण्याला उठेल मग मी घर चालवण्यासाठी 100% द्यायला तयारी असं अनुश्री म्हणते. इथं मला वाटतं दीपाली बोलली असेल कदाचित किंवा मग राखी बोलली असेल की तन्वीला तिच्या कॅप्टन्सीमध्ये खूप त्रास देण्यात आला. तर अनुश्री म्हणते पहिल्या गाण्याला उठेल आणि हो बाई प्रॉमिस पूर्ण केलं बरं का. आज मी बघितलं तिला नाचताना. जी अनुश्री रोज अंथरुणात दिसायची गाणं वाजल्यावर ती बाहेर येऊन डान्स करत होती. बघितलं. मग त्याच्यानंतर आपण म्हटलं रुचिता म्हणते मी एंटरटेन करते महाराष्ट्राला, मी छोटी राखी सावंत आहे. नाही बाई छोटी राखी सावंत जे तू बोलते ना ते नाही बोलत. सगळ्यात महत्त्वाचं तू एंटरटेनमेंट काहीच नाही करत रुचिता. राखी बघ किती एंटरटेन करते. तू फक्त खरगाट्या बोलते, नरसाळ्या बोलते का नाही. ह्या अशाच गोष्टी काय बोलत असते ती, एकदम वेगवेगळे शब्द. भटक भवाने वगैरे सगळं काय बोलत राहते ती रुचिता. सो मला ती छोटी राखी सावंत माझ्या दृष्टीने नाही वाटत. तुमच्या दृष्टीने तुम्हाला वाटत असेल बिनधास्त सांगा मला, पण माझ्या दृष्टीने मला ती छोटी राखी सावंत दिसत नाही. स्वप्नापेक्षा माझी भूक मोठी आहे, मिटवण्याशिवाय मी जाणार नाही भूक असं ती म्हणते बाई. आता बघूया हिची भूक मिटवण्याशिवाय जाणार नाही का त्याच्या आधीच जाते की काय का माहिती. चला मग नंतर प्रभू म्हणतोय खूप दिवसापासून मला कॅप्टन्सी पाहिजे आहे.
आणि मला कॅप्टन्सी हवी आहे, मला मिळवायची. मग नंतर प्लीज कोलॅब करा रील. नंतर मी स्वतः स्टँड घेईन, कोणाचं ऐकून चालणार नाही असं. म्हणजे जेव्हा त्याला विचारलं गेलं का तू कोणाचं ऐकून तर नाही चालणार, ते राखीकडून का दीपालीकडून, तर तो म्हणे नाही मी स्वतः स्टँड घेईल, मी कोणाचं ऐकून खेळणार नाही किंवा चालणार नाही. पण हे बरोबरच झालं एकंदरीत. प्रभू असतं ना तर तन्वीचं ऐकून चालला असता, तन्वी असती कॅप्टन. आणि इकडं रुचिता जरी झाली असती तर विशाल असता कॅप्टन. अशा गोष्टी. दीपालीचं वोट मग प्रभूला गेलं इथं, आणि राखीचं वोट गेलं आहे रुचिताला. येस, रुचिताला गेलं आहे. नंतर हे झालं. मग थर्ड जोडी आली. बाई प्राजक्ता आणि सागरची. बाई हे का आले डान्स करायला? ते फक्त झाडू मारत होते. काय डान्स होता तो? खराटा घेऊन झाडताय फक्त. काय होतं गाणं हे? लटक मटक चालू नको चटक चांदणी लय 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 लय. कोणतं गाणं होतं काय माहिती. तर हे गाणं यार सिरियसली हे गाणं नाही ऐकलं आहे मी. सो मला वाटतं बिग बॉसनी पण एखादं चांगलं छान मस्त रॉकिंग गाणं द्यायचं होतं. ठीक आहे. आणि डान्सच नव्हता यांच्या गाण्यात बाई. कोणाला डान्स दिसला मला सांगा. ते फक्त ते खराटा घेऊन बसत होते, उठत होते, बसत होते, उठत होते. तर या गोष्टी चालू होत्या. नंतर अनुश्री टोळीबरोबर मतभेद होते, मला पटत नाही ते मी बोलते असं अनुश्री म्हणते. मग नंतर रुचिता म्हणते की स्ट्रॉंग प्लेयर आहे ना, जेन्युइन असतात, ट्रस्टेबल राहतात, पलटत नाही. 7व्या आठवड्यातच पत्ते खोलत नाही. भरपूर पत्ते उघडायचे आहे. 1.5 महिन्यात कोणी ड्रॅस्टिक पर्सनॅलिटी चेंज होत नाही. आणि जर ती चेंज झाली तर ते मुखवटे असतात जे उतरतात. हिचं मला कारण ना आवडले बाई. मस्त डोकं लावले, मस्त कारण दिले, खरंच लय भारी बोलली. आणि हे बरोबर बोलली ती. स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असते, प्लेयर असतो तो जेन्युइन असतो, ट्रस्टेबल असतो. ठीक आहे, पलटत नाही. आणि तिचं म्हणणे 7व्या आठवड्यात मी पत्ते खोलत नाही. अरे बाई पत्ते खोल. तो करण पाय पत्ते खोलता निघून गेला बिचारा. निघून गेला तो. त्याचे पत्ते लोक त्याला तिथं तो लाईव्ह स्ट्रीमला गेला का लोक विचारतात कोणते पत्ते होते प्लीज सांगा, आम्हाला ऐकायचे, पत्ते ऐकायचे. सांगा तुम्ही करण सोनवणेजी, सांगा तुम्ही कोणते पत्ते होते, आम्हाला ऐकायचे तुमचे पत्ते. तुमचा पुढचा मास्टर प्लॅन काय होता? बिग बॉसनी तर बिग बॉसमध्ये नाही दाखवण्यात आला आणि बिग बॉसमध्ये त्यात तुम्ही जाऊ पण नाही शकत. पण इथं आम्ही आहे, लाईव्ह स्ट्रीमला आहे, तुम्ही सांगा, आम्ही व्हायरल करतो तुमचा व्हिडिओ. पण नाही, कारण त्याचे पत्ते सांगायलाच तयार नाही बाई. पत्ते उडाले कदाचित. तर मला असं वाटतं रुचितानी पण पटकन पत्ते खोलावे, नाही त्याचे बी पत्ते राहून जाणार आणि मग ही निघून जाणार घरातून. मग विशाल म्हणाल रुचिता निघून गेली, हिचे पत्तेच उघडायचे राहिले, आता मी काय करू? मी एकदा टोली घेऊन फिरू का? मी एकटाच राहिलो, रोशन निघून गेला, अनुश्री तर तिकडेच निघून गेली काठाकडे, आणि आता मी काय करू? प्राजक्ता सागरला घेऊन बसू का बाल्कनी ग्रुपला? या गोष्टी होतील. बरोबर ना? तर आता बघूया. रुचिता बोलली, मला रुचिताची कारणं पटली, ठीक आहे, त्याबद्दल काही वाद नाही. पण तुझं म्हणणं बरोबर आहे रुचिता, की 1.5 महिन्यात कोणी काय पत्ते वगैरे खोलत नाही. पण पत्ते खोलले पण पाहिजे टायमावर, नाही तर काय करायचं, घरात निघून जायचं. तर अनुश्री भारीच खेळते, तू नको टेन्शन घेऊ. आणि अनुश्री जरी पलटली आहे ना, पण बघ ना टोळीतनं निघाली ती आणि डायरेक्ट कॅप्टन झाली रुचिता. थिंक अबाउट दॅट. का बरं माहिती का? बिग बॉसनी जबरदस्त सपोर्ट जो आहे ना केलेला बी. बिग बॉस काटा टीमला फेवर करत आहे, त्या गोष्टी दिसत आहे आपल्याला. काय वाटतं पुढच्या वीकमध्ये कोण कॅप्टन होईल? अनुश्री मदत करणार तर प्रभू होईल का कॅप्टन? बघा टास्क पण न्यायला कॅप्टन्सीचा आहे आणि मी म्हणते प्रभू होणार का कॅप्टन? बघूया आता. मग इकडे प्रभू बोलला का मी व्यवस्थित मुद्दे मांडू शकतो. मग प्राजक्ता म्हणते का तू माझ्याशी मला बोलत होता, माझ्याशी डोकं लावत होता. तर प्रभू म्हणतो ठीक आहे, माझी चुकी झाली, मी सॉरी म्हणतो, पण मी असं करतो तसं करतो, या गोष्टी बोलत होता. मग सागरने मत दिलं इकडं अनुश्रीला आणि प्राजक्ताचं मत गेलं तिकडं रुचिताला. तर सागर म्हणतोय अनुश्री रुचिताने मला जबरदस्त जबरदस्त सपोर्ट जो आहे ना केला होता माझ्या कॅप्टन्सीमध्ये, सो मी अनुश्रीला देतो. या गोष्टी आल्या. नंतर 4 नंबरला राकेश आणि तन्वीचा डान्स बघितला आपण. अरे काय डान्स केला यांनी, कजरा रे मेरी क्या. तुम्हाला सांगू का, मला का असं वाटतंय
तन्वी मुद्दामून करते. तन्वी राकेशबरोबर जो डान्स केला आज, त्या सगळ्या गोष्टी मुद्दामून करते. आणि तिला माहिती आहे की राखी जी आहे ना चिडते. राखी चिडते म्हणजे राकेशच्या जवळपास कोणी गेल्यावर. तुम्ही विचार करा, आपण 1 तासात पाहतोय तर आपल्याला या गोष्टी दिसत आहे, तर 24 तासात राखी किती काय काय करत असेल. आणि एकंदरीत तन्वीला त्या गोष्टी कळाल्या आहे. तन्वीने मुद्दामून हा जो डान्स आहे ना अशा प्रकारे केला आहे. आणि नंतर मे बी ते दोघांनी जे म्हणजे राकेशने तिच्या माथ्यावर किस केलं, ठीक आहे, ते यांचं भाऊ बहिणीचं नातं आहे वगैरे. पण हे सगळं यांनी आधी ठरवलं होतं का, खास करून तन्वीने, की राखीला आपण थोडंसं जळवू म्हणून? का माहिती का बरं असं वाटतंय मला? तुम्हाला वाटतंय का? मला असं वाटतंय जाणून बुजून ते इकडे किस घेणं राकेशचं, ते राखीला सगळं जळवायला होतं. आणि खरोखरच त्यांचा जो निशाणा ना अगदी बरोबर लागला आहे. पण याचा नुकसान जे ना तन्वीला, नाही तन्वीला फुटेज भेटते, मी नुकसान कसं काय बोलू शकते? फुटेज तर पाहिजे ना बाई, घरात राहायचं तर फुटेज पाहिजे. तर ही जी रायवलरी ना तन्वी करते, तन्वी वर्सेस राखी. ती पहिले रुचिताला धरलं होतं, पण रुचिताला तिने सोडून दिलं आता. पण तन्वी वर्सेस राखी जे ना होताना दिसते घरामध्ये, खतरनाकवाला. मग राकेश तन्वीची केमिस्ट्री खतरनाक दिसत होती या डान्सच्या वेळेस. आणि राखी अशी अशी बघा तुम्ही, एकदा आहे ना तो कॅमेरा मारला आहे, दीपाली तर हसत होती, पण राखी जवळच बसून अशी करत होती बाई. आणि आज जे तन्वी बोलली नाकातनं, ते भेटणार नाही, ते एकदम कमाल होतं बाई. मिले हसत होती. तन्वीची ॲक्टिंग, फुल ऑन ॲक्टिंग केली बाई तिने. त्याला मी सांगते, तुम्हाला फटाफट सांगते, बराच वेळ झाला आहे त्याला. यांचं नंतर बिग बॉस म्हणताय राखी धूर का येतोय राखी. मग ती म्हणते राखी, माइंड बॉगलिंग होता सर परफॉर्मन्स, माइंड बॉगलिंग. मग नंतर प्रश्न, तन्वी तू जसा त्रास दिला माझ्याकडून झाला तर तू कसं करशील? रुचिताला बोलली तन्वी. रुचिताला विचारलं का, तू माझ्या कॅप्टन्सीमध्ये मला भरपूर त्रास दिला आहे, आणि जर तोच त्रास तुला माझ्याकडून मिळाला तर तुझा बिहेवियर कसा असेल माझ्याप्रती? रुचिता म्हणते कसं आहे, मला तुझी एवढी भारी ॲक्टिंग नाही करता येत, मला तुझी एवढी भारी ॲक्टिंग नाही करता येत, असं बोलते रुचिता. आणि याचं मग जे मी करेल, हां ठीक आहे, मी तुला त्रास दिला या गोष्टी तर मी मान्य करते की हो दिला मी तुला कॅप्टन्सी त्रास, तर त्याला या गोष्टी तर मान्य केल्या. पण रुचिता म्हणते पण मी जे घरात जेन्युइन आहे त्या गोष्टींसाठी आवाज उचले. आता बघूया, पण ती तर काही कॅप्टन झालीच नाही. तर नंतर इकडं चोरी झाली तर ॲक्शन घेईल असं अनुश्रीचं म्हणणे, कारण अनुश्रीला सगळे म्हणतात की चोरी झाली तर काय करशील, तर ती म्हणती चोरी झाली तर मी ॲक्शन घेईल. मग प्रभू म्हणतो कॅप्टन्सी एका लेवलला मी नेऊन ठेवेल. ओ माय गॉड, नाही घेऊन जाईल. तर मग तन्वीचं मत इकडं प्रभूला आलं आणि राकेशचं मत इकडं अनुश्रीला आलं. नंतर प्रभूला नंतर बिग बॉस बोलले. आता इथं संपलं सगळं. प्रभूला 2 मतं आहे आणि रुचिता आणि अनुश्रीमध्ये टाय झाला आहे 3-3 मतं. 3-3 मतं पडले. तर बिग बॉस बोलले ह्या वळणावर येऊन हा टास्क इथे रद्द होणार नाही, त्याच्यामुळे टाय ब्रेकर फेरी आता करण्यात येणार आहे. तर तिन्ही उमेदवारांनी एकत्र सांगायचं आहे. जसं तिन्ही उमेदवारांकडनं मतदान चालू झालं तसं राकेश दीपाली भलतेच खुश झाले बाई. त्यांना कळालं बाई आपला प्रभू जो आहे, आपला प्रभू अनुश्रीलाच मत देणार, आणि तसंच झालं पण. तर इकडं झालं काय, मग प्रभू गेम चेंजर ठरलायचं, प्रभूचं सर्व. मग इकडं प्रभूला मनवत होती कोण, नाही पहिले प्रभू बोलला रुचिताला, तू मला सारखं वटाणा फुटाण्या म्हणती, वटाणा म्हणती मला, आणि येऊन जाऊन तू मला नॉमिनेट करते, दर नॉमिनेशनमध्ये तू मला नॉमिनेट करते. आणि मग ही म्हणतो तू विलन आहे या घरची. मग रुचिता म्हणते अरे मग मी विलन बनली तर तू पण ते हिरो बनला गेमचा, असं बोलली ती. पण तो प्रभू आहे बाई, तो तुला नव्हता करणार, हे तू समजून घे. मग त्याच्यानंतर प्रभू मंत्र अनुश्री बोलली का मला कॅप्टन्सीला ना म्हणजे मला दे कॅप्टन्सी. बघ प्रभू, इवन तू चावी पण चोरली तर मी तुझ्या बाजूने उभी राहिली होती,
का गेम पर्स्पेक्टिव्हने त्यांनी चोरली, मी तुला काहीच बोलली नव्हती. तर अनुश्री तर मस्की मारत होती प्रभूला. पण मग आणि प्रभूला पण खरंच अनुश्रीने कधी प्रभूला टार्गेट नाही केलेलं आहे. या पण गोष्टी आहेत बाई तेवढ्यात. आणि मग अनुश्री म्हणते की मला कॅप्टन नाही, अनुश्रीला म्हणतो इथं प्रभू की तू मला कॅप्टन्सीच मदत करायची आहे आणि नॉमिनेट कधीच करणार नाही मला. तर हिनी ह्या शर्त मानून घेतल्या आहे आणि प्रभूनी मत दिलं आहे मग अनुश्रीला. आणि मग अनुश्रीचं मत स्वतःला आणि मग रुचिताचं मत स्वतःला, असं करून अनुश्री इकडं कॅप्टन झाली. अनुश्रीला 2 मतं. मग नंतर रुचिताबाई थँक्यू बोलायला गेली राखीला. आणि मग त्यानंतर बाई आपण काय बघितलं, कॅप्टन्सी रूममध्ये मस्त अनुश्रीने ताबा घेतला आहे आणि अनुश्रीचं स्वागत कोण करते बाई, पूर्ण काटाटीम ड्याव 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 मस्त नाचू राहिली अनुश्री, एकदम भारी नाचू राहिली. काय खुश झाली अनुश्री, एकदम खुशी झाली तिला अनुश्रीला का कॅप्टन बनली आहे. मग टीम काटासुद्धा तिच्यावर मस्त डान्स करते बाई. मग नंतर अनुश्री म्हणते ए मी टोळीच्या बाहेर आले आणि मी कॅप्टन झाले, मी टोळी सोडली आणि कॅप्टन झाली. येस, तू टोळी सोडली आणि कॅप्टन झाली, पण बिग बॉसला थँक्यू म्हण का बिग बॉस काटाला सपोर्ट करताय, काटाच्या बाजूने बोलताय, त्याच्यामुळे तू झाली कॅप्टन. सिम्पल. मग नंतर इकडं राकेश खुश होतोय बाई, राखीला टीज करतोय एका जिरारे वरून. पण मग राखी तन्वीच्या गळाबाई दाबायला गेली तर ती तन्वी तिथून उठून गेली, ती राखी डायरेक्ट पडली बाई सोफ्यावर. म्हणजे अशी मागून तन्वी आली, राखी आली, अशी तन्वी बसेल आणि डायरेक्ट गळा पकडायला गेली आणि इथून जशी तन्वी उठून गेली तशी ती राखी इथून सोफ्यावर खाली पडली. या सगळ्या गोष्टी घडताना दिसल्या आपल्याला. आणि मग राखी बघा काय करते मी आता, बघा काय करते, चिडली राखी खूप. मग राखीने केस कापले आणि मग नो बडी कॅन हर्ट मी मला हर्ट करते, मी रडते. जा राकेश, तू नाच तिच्याबरोबर, तू पप्पी का घेतली, तू मला जळवायला आली, तर तू मला जळवते. या सगळ्या गोष्टी होत होत्या यार सिरियसली. तर खूप छान बाई, काय कंटेंट देते बाई राखी, काय एंटरटेन करते यार. पण हे सगळं भारी. पण राकेशच्या अवतीभोवती जे चाललं, मग मी सर्व राग माझ्यावरच काढणार, राखी चिडली. नाही, मी सर्व राग माझ्यावरच काढणार. राखी, तू हिला किस का केलं मला सांग. राकेश बाई तर राकेशला म्हणते ते, राखी तू का तन्वीला किस केलं मला सांग, तू का तन्वीला किस केलं. मी जळली. त्यांनी किस केलं, माझी जळली, मला लय जळायला झालं, मी खूप दुःखात आहे असं ती म्हणते. मी खूप दुःखात आहे. आणि मग राकेशला बाई शॉकच बसला. आणि मला हक्क नाही का कोणाला लाईक करायचा. तर तन्वी म्हणते राखी, मी रोज पाणी टाकून देईल तुझ्या केसांवर आणि तुझे केस वाढवू आपण. मग इकडं विशालबाई राकेशला मस्ती करते ती आणि विशालला माहिती ती मस्ती करते, विशालला सगळं माहिती. आणि मग प्राजक्ता ती त्याची बहीण आहे राखी, राखी ती त्याची बहीण आहे असं प्राजक्ता राखीला समजावते. पण तन्वी म्हणते म्हणूनच ती भांडती माझ्याशी, तन्वीचं म्हणणं का ती म्हणून भांडती माझ्याशी, तिला राकेश आवडतो. मग राकेश, अगं दीपाली काय टर्न, अरे इथं टर्नच नव्हता, हा कुठून आला टर्न असं म्हणतोय तो एकंदरीत. मग सागर दीपाली बाई गाणे म्हणताय बाई बाहेर येऊन आणि टीज करते राखीला. भांडी घसता टीज करताय. मग राखी म्हणते मला रागात आणू नका, नाही तर मी या सगळ्या प्लेट्स तोडून टाकणार. मी काहीच नाही ठेवणार, मी कोणाचंच काहीच नाही ठेवणार. मी टॅबलेट घेते म्हणून शांत राहा, मला माझं डोकं शांत करायचं आहे, मी टॅबलेट घेते. मग टॅबलेट घेतली इथे राखीने आणि टॅबलेट घेऊन झोपली बाई. आणि मग सकाळ झाली. मग इकडं अनुश्रीबाई कॅप्टन झाली आणि डान्सच करायला लागली जसं मी बोलली तुम्हाला. मग इकडं विशाल म्हणतोय बाई राखी यांच्या केसांची मस्त झाडू बनवू आपण. विशाल म्हणतो राखीचे केस आहे ना असेच नाही, 6.5 लाखाचे केस आहे. ओ माय गॉड, 6.5 लाखाचे केस आहे बाई राखीचे, असं बोलतोय तो एकंदरीत. आणि मग 6,50,000 गेले
मग राखी बाई रात्रीचं, मग राखी म्हणते इथं रात्रीचं जेवण आता बनवून टाकते मी, चल मला अंडी दे, मी पुलाव बनवते. मग तन्वी म्हणती अंडी केळ्यांना हात नाही लावला मी. आणि तन्वी मग दीपालीला म्हणते प्रभूजी पण नाही आहे अंडी. तर त्याच्यानंतर तन्वी म्हणते प्रभूला की तू त्याची अंडी नाही. मग राखी म्हणते अंडी दे ना बाई, काही करून दे एक एक अंडी. मला तुझं एक कळत नाही तन्वी, तू अंडी देत नाही. जर तू असं म्हणत होती का ब्रॉन्झ मेडलमध्ये मी सगळ्या सुविधा वापरणार नाही, मग तू आमचाच टॉयलेट वापरत होती किंवा मग या सगळ्या गोष्टी करत होती, तर मग तू अंडी का लपवते? तर तू तेव्हा घराचा विचार करत होती, मग तू आता घराचा विचार का नाही करत आहे तन्वी? तू आता घराचा विचार का नाही करत आहे? तन्वीला वाटलं अरे यार इथं माझे सगळे पत्ते खोलून राहिली, तू मला पारा एक्सपोज करून राहिली, काय करू मी आता? मग तन्वी म्हणते ते अंडे ना मी शिक्षा म्हणून काढले, ते अंडे मी शिक्षा म्हणून काढले. तर राखी म्हणते ती अंडी मी फोडली तर तू काय करणार सांग? ती अंडी मी फोडली तर तू काय करणार? मग मी डोकंच वापरते असं म्हणणं आहे तिचं, मी डोकंच वापरते. मग नंतर रुचिता म्हणते इथं की लक्झरी टास्कच असेल ना, टास्कचं असेल असं म्हणते बाई रुचिता. लक्झरी टास्कचं काही ना काही असेल, पण असं काही नाही. मग राखी म्हणते ते अंडे लोकांचे मी बनवून खाऊ घालणार लोकांना. तुला जे करायचं ते करायचं, तुम्हाला सगळ्यांना जे करायचं ते करा, मी अंडी बनवणार आणि खाऊ घालणार. मग तन्वी म्हणते प्लीज यार अडवा राखीला, शिक्षा ही शिक्षा राहिली पाहिजे. पण मी हे म्हणते तन्वी, जर तुझा कॅप्टन्सीचा कार्यकाळ समाप्त झालेला आहे, झालेला आहे, तर मग तू अंडी का कंटेस्टंटला देऊन टाकत नाही? तू शिक्षा म्हणून ठेवली तिथं. आणि ते 2 केळं कुठून काढून आणले का माहिती नाही, कोणाची यार सॉरी, म्हणजे कोणाच्या बास्केटमधनं कुठून चोरून आणली आणि 2 केळं पण, अंड्यांबरोबर केळं पण चोरून आणले तन्वीने. मग प्रभू म्हणतो बाई माझे अंडे आहे ते 3, राखी दे मला. आणि ना तन्वी गुपचूप सांगत होती बरं का प्रभूला, जा पटकन प्रभू, जा पटकन, जा अंडे काढत लपून ठेव. बाई ऐकलं ना ती राखी गेली लगेच तावाने प्रभूच्या मागं लगेच काढले बाई अंडी. मग तन्वी म्हणते राखी माझा रूल होता, मी अंडी देणार नाही. राखी म्हणते माझा गळा कापला ना तरी मी अंडी घेणार, जा तुला काय करायचं कर. समजली का? अगं बाई तन्वी तू कुठं त्या राखीच्या नादी लागते? अरे खतरनाक आहे ती, तिने किती बिग बॉसमध्ये PhD केली बाई. तू तिला नको सांगू बाई गेम. मग इकडं रुचिता ती जाऊ दे राखी, तू झटापटी करणार नाही कशाला उगाच, म्हणजे ही उकसवत होती तिला. कोण? रुचिता. तिचं म्हणणं होतं की राखीने तिच्या पाठीमागून जोरदारपणे हिसकून घ्यायला पाहिजे तन्वीकडून, पण राखीने तसलं काही केलंच नाही. मग लगेच राखी जी आहे मग म्हणत होती, राखीचं असं होतं आहे बा, काय माहिती आहे का, तिने असं पकडलं होतं काहीतरी, 1 मिनटं, नाक. तन्वीची ॲक्टिंग करत होती राखी. जा ट्रे तिथं ठेव, स्टोर रूममध्ये मी घेते, असं बोलत होती. एकदम मी इतकी हसत होते यार तो सीन बघताना. तुम्हाला बघू वाटलं तर खरंच बघा तुम्ही तो सीन. आणि स्टोर रूममध्ये ते ठेव असं सांगते. तन्वी म्हणते त्या केसाबरोबर ना डोकं पण उडवलं आहे का तुझं? ते केस चिकटव जाऊन, म्हणजे तुला डोकं येईल. तर हे जे ना तन्वीचं हिचं बोलणं राखीला का डोकं येईल, केस उडवलं डोकं पण उडवलं का, हे जे बोलणं आहे ना, आता याच्याबद्दल भाऊच्या धक्क्यावर किती बोललं जाईल. कारण ही मागे पण बोलली होती, आत्ता मला वाटतं तो टास्क झाला तेव्हा नॉमिनेशनचा, तेव्हा ही बोलली होती राखी तुझ्याकडं डोकं नसेल तर माझ्याकडून डोकं घे बाई घे, नॉमिनेट कर प्राजक्ताला. आठवलं का तुम्हाला काही? तर असं हे जे बोलत होती हे स्टेटमेंट किती चुकीचं आहे. आता रितेश सर तन्वीला बोलतील का आता बघूया भाऊच्या धक्क्यावर. प्राजक्ताचा तर प्रोमो आलेला असे बाहेर.
मी तर पहिलेच बोलली होती, ज्याप्रमाणे हे सगळे टार्गेट करत होते प्रभूला, विकेंडच्या वारला हा मुद्दा उचलणार, मुद्दा उचलला, सॉरी, भाऊच्या धक्क्यावर. आणि त्यानंतर आपण कुठं होतो, हां, राखी तन्वीला होती, जा ट्रे तिथे ठेव स्टोर रूममध्ये. आणि मग स्टोर रूममध्ये ठेवला. ही आयडिया विशालने दिली होती. या जरतरच्या गोष्टीला का जाता काय माहिती. तर स्टोर रूममध्ये ठेव आणि 3 मिनटात समजा दार उघडलं तर ठीक, पण मग 3 मिनटं बिग बॉसने दार नाही उघडलं तर ठीक आहे. मग त्याच्यानंतर हे सगळं यांचं बोलणार राखीमध्ये, ते दार बंद झालं तर मग माझे कोणी काही बंद नाही करू शकत, मग हे अंडे माझे, सिम्पल, येस. तर हुलच देऊन टाकलं मी राखीला. मग तन्वीने बाई स्टोर रूम उघडायला लावलं बिग बॉसला. आणि मग बिग बॉस आहे, बिग बॉस काय उघडतील, बिग बॉस स्टोर रूम उघडा ना बिग बॉस, तन्वीचं. मग अनुश्री ती दरवाजा उघडला नाही तर माझ्याकडं अंड्याची जबाबदारी येईल, कारण मी कॅप्टन आहे. मग राखीने बाई जसे बिग बॉसने दरवाजा उघडला नाही, तन्वीने अंडे असे अनुश्रीकडं दिले, राखीने धाडकन हात मारला, बाई विषय संपून टाकला अंड्यांचा, खटाखट फुटले सगळे अंडे. अंडे फेकून दिले जमिनीवर. मग तन्वीने बाई जसे अनुश्रीकडे दिले तसे फेकले. मग तन्वी म्हणतीये, चल साफ कर, तू राखी सावंत असशील तुझ्या घरी, राखी सावंत असशील तुझ्या घरी. त्यांनी काय माझ्या घरी, हे माझंच घर आहे ना मग बाई, हे बिग बॉसचं घर ना माझं परमनंट घर आहे. तू पहिला सीझन करती, बिग बॉसला विचार मी किती सीझन करून आले, समजली. तर या गोष्टी राखी दे, चल हट, चल हट तन्वी अशी करते. माय फूट, तन्वी म्हणते तू असतील राखी सावंत वगैरे, ते दे माय फूट. हे खतरनाक चालू होतं. तन्वीने सॉरी, राखीने जी शोला जान आणली ना बाई, बिग बॉस प्लीज राखीला ट्रॉफी द्या यार, प्लीज, शी डिझर्व ट्रॉफी. तिने खूप बिग बॉसचे सीझन जे ना गाजवले, तिच्या खांद्यावर घेऊन TRP वाढवले शोचे. जेव्हा सीझन फ्लॉप जात असताना तिने जबाबदारी घेऊन त्या गोष्टी केलेल्या आहेत, एंटरटेन केले जनतेला. तर प्लीज द्या ट्रॉफी तिला. मग नंतर आपण बघितलं की राखी चालू होतं, हाट चल निघ फूट. मग मी माझ्याच घरी आहे, हे माझं घर आहे असं राखी बोलली. मी इज्जतने मागितले ना अंडे, तू दिले नाही, मग घे आता. मग इकडं प्रभू कॅमेरात म्हणते, राखीने बघा कसे अंडे फेकले, बघा बिग बॉस माझे अंडे गेले, असं म्हणते बाई प्रभू. मग इकडं अनुश्री जी आहे ना ती राखीला बोलते इथे, येस, हां सॉरी, अनुश्री राखीला बोलते बाई साफ कर. आणि राखी म्हणते, अनुश्री पण राखीला का बरं टार्गेट करते, राखीचं वोट रुचिताकडे गेलं होतं, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. तिला कॅप्टन्सीला मदत नाही केली ना म्हणून. मग इकडं अनुश्री राखीला म्हणते साफ कर. राखी म्हणती, टॉक टू माय हँड, टॉक टू माय हँड, रेकॉर्डिंग दाखव मी अंडे फोडले. मग अनुश्री म्हणते ठीक आहे, मी हँडशी बोलते आणि हां साफ कर म्हणते, तुला साफ कर. देन ती नो, मी करणार नाही, तुला काय उखाडायचं उखाडून घे, जा उखड. डायरेक्ट मग रेकॉर्डिंग दाखव, मी अंडे फोडले, मी मान्य करते. नंतर इकडं रुचिता राखीला म्हणते की तू त्यांचं पर्सनल घे, मेकअप वगैरे कपडे घे. रुचिता आहे ना, तिला आहे ना अशी पिन मारती, काय आहे ना त्यांचं पर्सनल घे जरा असं पिन मारते. पण राखी तिच्या पिन मारण्यामध्ये आली नाही. मग इकडं, कारण ती राखी सावंत आहे, एवढे शो उगासने गेले तिने, हिंदी असो मराठी असो. मग चला सर्वांनी मिळून साफ करू असं म्हणताय बाई. नंतर राखी अनुश्रीचा तो डान्स चालू होता. यार मला काही म्हणा, बिग बॉस 13ची आठवण आली. कारण जेव्हा सलमान सर बोलले होते का तुम्ही ना डान्स करता करता भांडा, तर ते जेव्हा पारस आणि आसिम डान्स करता करता भांडत होते एंडच्या वेळेस आहे बघा हे, तर तो सीन आठवला की अनुश्री आणि राखी सेम तसंच भांडत होते, असा डान्स करत, असा डान्स करत, यार एकदम जवळजवळ डान्स करत करत, यार लय हसू आला. तो एक फन एलिमेंट भारी होता, जाऊन बघा तुम्ही एकदा. मग चला सर्वांनी मिळून साफ करू. मग अनुश्री राखीची म्हणते, राखीला शिक्षा देते, बाथरूममध्ये जाऊ द्यायचं नाही. अरे अनुश्री, बाथरूम काय, टॉयलेट काय, तुला जे बंद करायचं ते बंद कर, जेवण बंद कर, काय बंद करायचं कर, पण
ती राखी सावंत आहे, ती झुकणार नाही ना तुझ्या पुढे, ना तन्वी पुढे, ना कोणापुढे. समजलं? ती तिथंच चालवते नेहमी. बस हे असं असतं. न ते झाल्यानंतर सॉरी बाथरूममध्ये जाऊ देणार नाही. त्याच्यानंतर राखीचं इथं गाणं, किसे काम की हे जनता ए दुनिया असं कोणतरी गाणं ती म्हणत होती बाई राखी. आणि खूप फुल गमात डोबली होती ती, एकदम गममध्ये डोबली होती ती. मग राखीला इकडं प्राजक्ता ती, हे चुकीचं केलं तू आणि मी तुझी यात साथ नाही देणार. राखी दे, तू नको शिकू मला, मी काही चुकीचं केलं का बरोबर, तू साथ दे नाही तर नको देऊ, मला जे करायचं ते मी करणार. मग बिग बॉस आणि भाऊ बोलतील, तू नको बोलू मला, बिग बॉस आणि भाऊ बोलतील, तू जी काही गरज नाही मला बोलायची. असं बोलती राखी. नंतर राखीशी तर काय क्यूटली यार बोलत होता राखीशी, का बरं केस कापले, असं नाही करायचं. खूप क्यूटली समजवत होता यार, सो क्यूट राकेश यार. आणि मग राखी म्हणते, तू तिला हात का लावला, तू तिला हात काय लावला, आणि तू यापुढे तिला हात लावला तर मी आता यापुढे टक्कल करणार आहे, टक्कल. समजलं ना तू, बघच तू, मी टक्कल करणार आहे, टक्कल. अरे मग राकेश म्हणतो, मी तन्वीला काय, मी आता स्वतःला पण हात नाही लावणार. मग बाई पण हे राकेश इतका क्यूटली समजवता राखीला, का केलंस हे, आणि तिचे केस कापत होता लय प्रेमाने यार, माहिती का. म्हणजे ना प्रेमाने म्हणून मी एक केअरिंग नेचर नाही का म्हणता ना, तर तिने जे केस आहे ना इकडे थोडेसे ना वर खाली वगैरे झाले ते ना, त्याने ते मस्त असे थोडे असे स्ट्रेट करून दिले यार राकेशने. एक जेंटलमॅन पर्सन आहे राकेश इज गुड. टास्कमध्ये तो असं का करतो, मे बी तो मला वाटतं ते विशाल ते टास्क जिंकताना तो एकंदरीत तो चिडून जातो माझ्या मते, किंवा मग विशाल ज्याप्रमाणे ताकद लावतो अशा गोष्टी ते लावू शकत नाही. मग ते युक्ती लावायचा प्रयत्न करत असतात, पण त्यांची युक्ती दरवेळेस त्याच्यावर भारी पडते, नाही तर मग टास्क रद्द होऊन जातो, या गोष्टी होतात. मग इकडं अजून एक टास्क आला आहे बाई, टीम ए राखी, रुचिता, रोशन, प्राजक्ता. टीम बी तन्वी, दीपाली, प्रभू, राकेश, सागर. तर हे मी पटापट सांगते, हे 2 टाईमपास टास्क होते. हे तर का बरं दिले बिग बॉसने काय माहिती, काहीतरी दाखवायचं ना दुसऱ्यांचं. तर दिलेल्या वेळेत चविष्ट वडापाव बनवायचे आणि हुशारीने स्वयंपाक करायचा आहे आणि टायमात बनवायचे. आणि यांना एक क्ल्यू पण दिला होता, आणि त्या क्ल्यूमध्ये यांना कुठं तेल भेटणार होतं, कुठं पीठ भेटणार होतं, कुठं आलू भेटणार होते, म्हणजे बटाटे भेटणार होते. या सगळ्या गोष्टी होत्या एकंदरीत, आणि त्याच्याने मग यांना वडेपाव तळायचे होते. मग आणि हे जे मला वाटतं बिग बॉसचा TRP वाढल्यासारखं वाटतो आहे. हे काय जेमिनीचे काय आले, जेमिनी तेलाची काय म्हणतात टास्क आला, जेमिनी तेल वापरायचे, कमी तेल वगैरे. वाढला काय TRP राखी आल्यामुळे. पाहावं लागेल आता TRP रिपोर्ट येते का नाही. चला, आणि मग एक बॉटल लपवलेली आहे आणि मग ते आपल्याला शोधायचं आहे. मग क्ल्यू बीसाठी होतं, सागरने सापडलं ते. आणि काय होतं ते, मग त्याच्यानंतर मला वाटतं क्ल्यू एसाठी होतं फ्रीजजवळ तेल होतं ते. मग क्ल्यू बीसाठी होतं जिमजवळ ते पीठ होतं, आणि मग क्ल्यू एसाठी होतं बाल्कनीत ते होते आलू ठेवलेले. माणूशीने इथं निर्णय दिला आहे, टीम बी विजेती झाली, यांनी वडापाव तळले बाई. टीम बी म्हणजे तन्वी, दीपाली, प्रभू, राकेश, सागर यांची टीम जी जिंकली. मग त्याच्यानंतर दुसरा टास्क आला. एक अजून टास्कमध्ये बिग बॉस बोलले की राखीला जो मी सिक्रेट टास्क दिला होता तंतोतंत टी-शर्ट तन्वीचा, तो त्यांना लपवायचा होता, आणि त्यांनी तो टास्क जो आहे ना पूर्ण केला आहे राखीने. तर राखी बरोबर आणखी एक सदस्य येणार होता, तर पण त्यांनी तो टास्क सिरियसली घेतलाच नाही, त्याच्यामुळे तो सदस्य त्यांच्यावर सामील नव्हता. मग राखीला मिळाले लक्झरी प्रॉडक्ट्स, चिकन, मटन, कॉफी वगैरे सगळं भेटलं इथं. मग बिग बॉस म्हणता बाई फक्त राखीचा हक्क आहे, लक्झरी प्रॉडक्टवर कोणी काही घेणार नाही. कारण तिकडे राखीच म्हणत होता का कॉफी घेऊ आपण तिच्याकडून. नंतर आपण बघितलं याच्यानंतर की डॅन्यूब टास्क आला, स्वप्नातली लाईफस्टाईल. सगळ्यात पहिले बाई किड्स प्ले एरिया विशालने चॉईस केला इकडे. डॅन्यूबचं आहे बरं काय, डॅन्यूब स्वप्नातलं घर लाईफस्टाईल.
मग नंतर हां विशालने बाई मला लहान मुलगी पाहिजे आणि लहान माझ्या मुलीचं नाव मी छनछन ठेवणार आहे असं त्याचं म्हणणं आहे. पायल घालून छनछन घरात फिरेल ती. तर छान स्वप्न आहे यार त्याचं. मग किड्स प्ले एरिया आहे. मग विशालने घेतला. तर मग राकेशने सेरेनिटी फाउंटन घेतलं आहे. नंतर प्राजक्त हे इथं थोडं फास्ट सांगते मी, हे एवढं टाईमपास होते सगळं. मग सागर म्हणतो आहे का क्रिकेट पिच घेतली सागरने. मग नंतर राखीने पूल घेतला आहे. तन्वीने आउटडोअर गेम्स घेतले. रुचिताने सिरेनिटी गार्डन घेतले, जसं मी बोलली सिरेनिटी गार्डन. नंतर प्रभूने वॉटर पार्क घेतला आहे की मला मस्त एन्जॉय करायचं आहे, पाण्यामध्ये जाऊन मस्त एन्जॉय करायचं आहे, नाचायचं पाण्यामध्ये प्रभूला. मग नंतर नंबर 9वर रोशननी बाई इंडोर जिम घेतली. त्याचं म्हणणं मी सगळ्यांना कसरत करायला लावणार आहे, सगळ्यांना, माझ्या पोरांसकट सगळ्यांना. मग नंतर इकडं दीपालीने बिझनेस सेंटर घेतलं. आणि अशा प्रकारे हा टास्क कंप्लीट झाला आहे. अनुश्रीने सांगितलं अटीतटीच्या सामन्यात टीम ए विजेती होती. येस, टीम ए म्हणजे रोशन होतं, विशाल होतं, रचिता होती, प्राजक्ता होती, सागर होती. तर हे होते टीम एमध्ये. तर ह्या गोष्टी एकंदरीत झाल्या. कारण बिग बॉसनी बाई सांगितलं ब्रॉन्झ रेशन कार्डची अवधी समाप्त झाली, सर्व सोयीसुविधा तुम्ही वापरू शकता. आणि सगळेजण खुश झाले बाई इथं. मग इकडं तन्वी इथं राकेशला कशी बोलत होती बघा, डिवोर्सण्याचं काम करते तन्वी इतर राकेश आणि राखीचं आहे ना इथं जबरदस्त भांडण, आग लावती तर आग. राखीचं ना आयुष्य ते आमचं बोलून झालं आहे. आता आपण आहे ना भाऊ बहीण आहोत, पण राखी जे बोलती तुला तर माहिती ते पटकन व्हायरल होतं राकेश दादा. आणि ती जर आपल्याबद्दल असं काही बोलली आणि बाहेर व्हायरल झालं तर बाई राकेश म्हणतो मग तर मी पेटून उठणार, मग मी पेटून उठल. आणि असं मग खोडी काढली माझी, जर कोणी खोडी काढली तर मी जुना राकेश बापट होईल, तो कॉलेजचा राकेश बापट होईल मी यंग. आणि मग मी सोडणार नाही बाई. त्यानं मी फुल भडकवते राकेशला. बघूया आता या गोष्टींवर काय होतं काही नाही. मला असं वाटतंय का तन्वीची जर कॅप्टन्सी संपली होती तर तिने अंडी द्यायला हवी होती. इथं चुकलं आहे तिचं. आणि जसं मी बोलली प्राजक्तावर प्रोमो आला, म्हणजे मगाशी सांगितलं ते प्राजक्तावर प्रोमो आला म्हणजे प्राजक्ता करा. बिग बॉसची फेवरेट आहे प्राजक्ता, हे लक्षात ठेवा तुम्ही. बिग बॉसची फेवरेट आहे प्राजक्ता. आजचा सगळ्यात जास्त मला ड्रामा तर अंड्यांचा आवडला आहे. एकदम भारी ड्रामा होता तो यार, खरंच. काय ड्रामा केला तन्वीने, सॉरी राखीने. आणि राखीची ती नाक धरून ॲक्टिंग, वा 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 क्या बात आहे, एक नंबर होती ती. तर हा होता गाईज ओव्हरऑल आजचा एपिसोड. शेवटी 2-3 टास्कने ना यार लय टाईम खाल्ला खरंच. आज फक्त अंड्यांचं भांडण बघायला मिळालं आहे आपल्याला एकंदरीत. तर हा होता असा आजचा रिव्ह्यू, एपिसोड नंबर 48चा रिव्ह्यू. कसा वाटला नक्की सांगा बाई कमेंट सेक्शनमध्ये, प्लीज सांगा मला. आणि रोशन भजनकर घरातनं आऊट झाला आहे गाईज, गेम संपला रोशन भजनकरचा. खरं सांगू रोशन भजनकर काही कंटेंट पण देत नव्हता गाईज, काहीच कंटेंट देत नव्हता हा व्यक्ती. सचिन गेल्यापासून तो पूर्ण एकदम मिस झाला होता, पूर्ण गेममधून गायबच दिसत होता तो. इवन काल पण टास्कमध्ये बघितलं ना अनुश्रीने काय घुम्यासारखा उभा होता, नासन तसं बोलत होती. सो याच्यावरनं एकंदरीत गोष्टी दिसत आहे आपल्याला. मला असं वाटतच होतं की रोशन कदाचित जाईल, पण मला वाटत होतं प्राजक्ता बॉटम लाईन, गेम पण नाही काय प्राजक्ताचा. बट ह्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत गाईज, येस आउट, रोशन भजनकर इज आउट. सो ओव्हरऑल हा होता आजचा रिव्ह्यू. नक्की मला सांगा यार कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला कसा वाटला. प्लीज गाईज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. मी इथून तिथून तुम्हाला बातम्या आणत राहते. इवन रोशन भजनकर एविक्टेड ही न्यूज सगळ्यात आधी माझ्या चॅनलवर पडली आहे. दाखवून द्या तुम्ही मला कुठे पडलेली आहे रोशन भजनकर एविक्ट झाल्याची न्यूज. तर त्या गोष्टी आहे ओव्हरऑल. आणि हा होता आजचा ओव्हरऑल रिव्ह्यू. नक्की आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला.
व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन, बाय बाय, टेक केअर, गुड नाईट अँड येस, शुभरात्री.